बऱ्याच शाळांना सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि मुलं घरी असली की त्यांना थोड्या-थोड्या वेळाने काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते आणि आपल्यालाही वाटतं की पटकन बनणारं काहीतरी द्यावं मुलांना, जे पौष्टिकही असावं आणि आपलाही कमी वेळात बनून तयार व्हावं. तर आज आपण अशीच एक चटपटीत मटकीची सुकी भेळ बनवणार आहोत, जी बनवायला अगदी 5 मिनिटांमध्ये बनून तयार होते आणि खायला अगदी अप्रतिम लागते. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. मटकी भेळ बनवण्यासाठी सगळ्यात पहिले कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आणि मोड आलेली मटकी टाकायची. आता ह्या मटकीला मी घरीच मोड आणून घेतलेले आहेत. मटकीला मोड कसं आणायचं त्याचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केला आहे. शॉर्टमध्ये नक्की जाऊन चेक करा. आता याच मटकीमध्ये हळद आणि मीठ टाकायचं. मीठ जे आहे ते थोडंसं जास्त टाकायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा मटकी मुरमुऱ्यांसोबत मिक्स करतो, त्यावेळेला ते मीठ जे आहे ते छान असं मिक्स होतं. तर इथं मी 1 ते दीड चमचा मीठ टाकलेलं आहे. आता हे मिक्स करायचं आहे आणि वाफेवर आपल्याला या मटकीला छान असं शिजू द्यायचं आहे. मटकी मऊ होईपर्यंत आपण याला मस्त शिजवून घेऊया. कुठलाच मसाला टाकायचा नाही, फक्त हळद आणि मिठामध्येच आपल्याला ही मटकी जी आहे ती छान अशी तेलावर परतून मस्त अशी वाफवून घ्यायची आहे. यासाठी 3 ते 4 मिनिटं लागतात. तर अगदी 2 ते 3 चमचे पाणी मी यामध्ये टाकले. झाकण ठेवायचं, 5 मिनिटं मस्त मटकी शिजू द्यायची. मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण एका पेपरवर मुरमुरे काढून घेऊया. थोडंसं बाहेर खाल्ल्यासारखं फील यावं म्हणून मी इथं बटर पेपरचा वापर केला. बाहेर आपल्याला न्यूजपेपरमध्ये मिळते, त्यामुळे बटर पेपर मी इथं घेतलेला आहे. यामध्ये मुरमुरे घेतलेत, त्यामध्ये जी पापडी असते ती पापडी आपल्याला टाकायची आहे आणि फरसाण टाकायचे. मिक्स फरसाण कुठलंही तुम्ही इथं घेऊ शकता. सोबतच थोडेसे भाजलेले शेंगदाणे मी यामध्ये टाकणार आहे. शेंगदाण्याने छान असा क्रंचीपणा याला येतो. कांदा आणि कोथिंबीर आपण टाकूया. बारीक कापलेला अगदी बारीक कांदा आहे तो टाकला आहे आणि त्याला पण छान असं पसरवून टाकायचं आहे. नंतर आपण जी शिजवून घेतलेली मटकी आहे ती मटकी यावर टाकायची आहे. मटकी बघा मस्त अशी मऊ शिजून झालेली आहे आणि हळद टाकल्यामुळे मस्त असं त्याला रंग पण आलेला आहे. आता ही मटकी पण भरपूर मी टाकणार आहे यावर. जवळपास 2 ते 3 व्यक्ती हे खाऊ शकतील, त्या हिशोबाने मी इथं बनवत आहे. तर मटकी टाकली डेकोरेट करण्यासाठी आणि छान असं जसं आपण बाहेर खातो तसं फील येण्यासाठी साईडने टोमॅटो, काकडी लावून घ्यायची. तुम्ही हवं तर टोमॅटो आणि काकडी बारीक कापूनसुद्धा यामध्ये टाकू शकता. जसं आपण कांदा आणि कोथिंबीर टाकली तसं. लिंबू घ्यायचा आणि मस्त अशी आपली मटकी भेळ तयार होते. वरून थोडीशी कोथिंबीर आणि बारीक शेव आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कुठला मसालासुद्धा टाकू शकता. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ जर कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका अशा सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.